शाळेच्या लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडूपमधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील 3 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. गोपाल गौडा वय 37 असं या तरुणाचं नाव असून शाळेच्या बेसमेंटमध्ये तो लिफ्टचं मेंटेनन्सचं काम करत होता आणि त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी 1च्या दरम्यान तिथे इयत्ता 5वी इयत्तेच्या मुली योगा क्लासेससाठी आल्या होत्या. त्यावेळी गोपाल याने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या तिघी गोपालच्या या वर्तनाने घाबरल्या आणि तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या. या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीनं शाळेच्या प्रशासनानं गोपाल गौडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोपाल याला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास पोलीस भांडूप करत आहेत. सर, एका नामांकित शाळेमध्ये अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. नेमकं काय घटना आहे काय? बरोबर, त्या शाळेमध्ये लिफ्ट दुरुस्ती करता एक लिफ्टमन आलेला होता. तर बेसमेंटला जेव्हा तो गेला त्यावेळेला तिथं 3 मुली होत्या. तर तर त्या मुलींचं मोलेस्टेशन केलं, एकटं बघत राहणे किंवा एका मुलीच्या पाठीवरून हात फिरवलेला होता. सर, नेमकी आता पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आलेली आहे? शाळा प्रशासनाने नेमकी काय केलं? शाळा प्रशासनानं त्याच वेळेला त्या मुली टीचरांच्याकडे गेल्या होत्या. त्यांनी लगेचच कार्यवाही करून पोलिसांना कळवलेलं होतं आणि पोलीस तिथं जाताच आरोपीला फिर्यादी मुलींची एका म्हणजे पीडित मुलीची आई ची FIR घेण्यात आलेली आहे आणि आरोपीला त्वरित अटक करण्यात आलेली आहे. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. 2 तारखेपर्यंत न्यायालयाने त्याला रिमांड दिलेला आहे. सर, नेमकं आता शाळा प्रशासनाने तुम्ही काय आव्हान करा, कारण की विद्यार्थी जे अशा पद्धतीने तिथे त्यांची सेफ्टी आहे ती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सध्या आपण पाहतो सार्वजनिक स्तरावर CCTV कॅमेरे लावणे किंवा पोलिसांच्या निर्भया म्हणजे भांडूपमध्ये जर शाळा लेवलला जनजागृती करण्यात येत असते. मुलींना म्हणजे अल्पवयीन मुलींसाठी ते गुड टच बॅड टच ह्याचं पण मार्गदर्शन करण्यात येत असतं निर्भया स्तरावर. तसंच सर्व शाळांवर म्हणजे निर्भयाचे कार्यक्रम आयोजित करून अवेअरनेस प्रोग्राम राबवला जात असतो पोलिसांच्या तर्फे.